विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्या मतदारसंघातल्या प्रत्येक वाड्यावस्तीवरती आणि प्रत्येक माणसाला जाऊन भेटावं, त्यांना नमस्कार करावा, त्यांना आशीर्वाद त्यांचा घ्यावा आणि पुढे जावं, या पद्धतीची धावपळ धडपड सुरू असताना पुणेकरांचा आणि मुंबईकरांचा सुद्धा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वांचा आशीर्वाद घ्यावा या उद्देशानं आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहे. खरं तर नावं कुणाकुणाची घ्यावीत आणि नावं कशी कशी घ्यावीत अशा सगळ्या पुणेकरांना मी मनापासून सलाम करतो, मनापासून आपणा सर्वांचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये आम्ही सगळे मंडळी इतकी काही कामं केलेल्याचा भास करत असतो, पण पुण्यात आल्यानंतर तुम्ही सगळे जे काय काम करताय ते बघितल्यानंतर नेमकं आम्ही काय केलं असा आम्हाला प्रश्न पडला, असा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे. व्यासपीठावरती आदरणीय पी.टी. चौगले साहेब आहेत. आम्ही लहान होतो त्यावेळेला ते मुंबईला आले. गिरीसाहेब तुम्ही असाल, रेडेकर साहेब असतील, पताडे साहेब असतील, आमचे पाटील साहेब असतील, सगळीच्या सगळी मंडळी पोटा पाण्यासाठी आपलं विश्व उभा करण्यासाठी इथं आलात. सुरुवात तुम्ही केलीत. आज माझ्याबरोबरचे सहकारी संजय वडर पाठीमागं बसलाय. फिटर झाल्यानंतर 1,500 पगारावरती पहिल्यांदा तो इथं आला होता. तिथनं जी सुरुवात झाली, आता इथं अमोल भामिष्टे दिसतोय, निलेश देसाई दिसत आहेत, मगाशी आमच्या साताप पाटील सरांचा सौरभ दिसतोय, संदीप दिसतोय, संजू आणि जठार कंपनीतले वाघापुरातले आमचे सगळीच्या सगळे वाघापूरकर दिसत आहेत. खरं तर अशोकरावजी तुमच्या वेंगरुळची सगळी टीम बघितल्यानंतर महिंद्रा असेल, टाटा मोटर्स असतील, सगळीकडं IT सेक्टर्समध्ये सगळीकडं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून केवळ आपलं नव्हे तर तुमच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना त्या गावातल्या आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा हातभार लावण्याचं महत्त्वपूर्ण काम तमाम सगळ्या पुणेवासियांनी केले. त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो, त्यांना सलाम करतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं अशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांची प्रेरणा आणि ऊर्जा आम्ही सगळी मंडळी घेऊन पुढे जाऊ एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं इथल्या पुण्यातल्या डेव्हलपमेंटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुण्याची आता अलीकडच्या काळामध्ये ग्रोथ आहे आणि या सगळ्या ग्रोथमध्ये आमच्यातला प्रत्येक माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून या पुण्यातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हा सर्वांचा सहभाग देतोय. मगाशी आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथं आमचे सगळे म्हसवेकर होते. आजी आमचे सगळेच्या सगळ्या म्हसवेकरांच्यामध्ये अमर देसाई आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेलं काम असेल. आमच्या बाजूला आता इथं बसलेला आमचा अनिल वारके असेल, कासारवाडकर किंवा कासारवाड्यातली सगळी मंडळी असतील, सगळ्या माणसांनी या पुण्यामध्ये येऊन सुद्धा आपल्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं कष्ट करून यशस्वी होण्यासाठी जे काही काम केले त्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाला आम्हा सगळ्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची साथ दिली आणि त्या माध्यमातून अतिशय गतिमान अशा पद्धतीची प्रगती आम्ही सगळे जरी करत असलो तरी आपल्या सगळ्यांच्याकडं आम्ही सगळे काम करत असताना तुम्हा सगळ्यांची साथ आणि संगतसुद्धा महत्त्वाची आहे. विधानसभेची निवडणूक सुरू झाली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेल्या विकास कामांच्या माध्यमातून अनेक चांगली कामं या मतदारसंघात अनेक वर्ष जी प्रलंबित होती ती चांगली कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी धावपळ करतोय. खूप चांगल्या पद्धतीने विकासाची अनेक दिवसांची स्वप्न आपण सगळी मंडळी पूर्ण करतोय. ती सगळी स्वप्न पूर्ण करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं जे प्रकल्प लोकांना आवश्यक होते ते सगळे पूर्ण करण्यासाठी आमची चाललेली धावपळ धडपड सगळ्या गोष्टी या सगळ्या इथं बसून गावात म्हणजे जरी घार उडते आकाशी परंतु चित्त त्याचे पिलापाशी, तसं प्रत्येक पुणेकरांचं लक्ष आपल्या गावात काय चाललंय, आपल्या भागात काय चाललंय, कशा पद्धतीने डेव्हलपमेंट चालली आहे ती सगळीच्या सगळी आपण बघताय. आणि सगळी बघितल्यानंतर आज इथं जमलेला जो काही हजारोंचा समुदाय आहे हा सगळ्याच्या सगळा समुदाय मला सांगायला खूप अभिमान वाटतोय. आज सुद्धा सागर शिंदेंना मी विचारलं, अरे बाबा माणसांची काय व्यवस्था केली. आमचा गोटू जाधव पाठीमागा आहे, आमच्या दाजींचा आमचा भाचा इकडं आहे. ही सगळी मंडळी म्हटली की अध्यक्ष आमच्या सगळ्यांच्या फिरण्यामध्ये प्रत्येक माणूस उत्साहानं म्हणतोय की आम्ही येणार कार्यक्रमाला. आणि मग संदीप आपण सगळ्यांनी ज्याची सुरुवात केली त्या सगळ्या कामाचं खूप चांगल्या पद्धतीचं यशस्वी अशा पद्धतीचा रिझल्ट आपल्या सगळ्यांना दिसतोय, म्हणायला काही हरकत नाही. मी मनापासून या सगळं काम करण्याच्या संयोजन करण्याच्या पुढाकार घेणाऱ्या सगळ्या लोकांचं अभिनंदन करत असताना अशोकराव एवढंच विनंती करेन की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला मतदारसंघातली माणसं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतून आम्हाला सगळ्यांना विजयी करण्यासाठी जीवाचं रान करतायत, पण त्याच्याही पलीकडं या पुण्यातल्या प्रत्येक माणसानं आपल्या परीनं या परिसरातल्या सगळ्या माणसांना आणि आपल्या गावातल्या भागातल्या नातेवाईकांना सुद्धा
या सगळ्या कामासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सूचना दिल्या तर निश्चितपणानं आम्ही करत असलेल्या कामाला अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमानता येईल, विजयाचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीचा आलेख वाढेल आणि अतिशय अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीचा विजय मिळेल. अशा पद्धतीचं काम करण्यासाठी प्रत्येक पुणेकरांनी पुढच्या 20 तारखेपर्यंत निश्चितपणानं आपल्या सगळ्या धावपळीमध्ये, आपल्या सगळ्या शेड्यूलमध्ये या सगळ्या कामासाठी सुद्धा आम्हा सगळ्यांना मदत करा, आम्हा सगळ्यांना सहकार्य करा, अशा पद्धतीची विनंती, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीची अपेक्षा आपण सर्वांच्याकडून व्यक्त करतो. खरं तर राजकारणामधल्या ह्या सगळ्या धावपळीमध्ये ज्या पद्धतीनं पहिल्यांदा 2014ची निवडणूक आणि त्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा याच पुणेकरांनी अत्यंत उत्स्फूर्तपणानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला. या सगळ्या आशीर्वादाच्या जोरावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदारसंघातलं काम करण्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि बघता बघता इतिहास घडला. अनेक वर्ष ज्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण साऱ्या ओळखीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम, अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करायला निघालोय. या सगळ्या कामासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना आवश्यक आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला आता हितला कार्यक्रम आटपून 5 वाजता मुंबईमध्ये आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. 5 वाजताचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परत उद्या फॉर्म भरायचा असल्यामुळे ती सगळी धावपळ आहे. पण त्या सगळ्या धावपळीमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या ह्या कामामध्ये अतिशय यश आणि आम्हा सर्वांना सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. खरं म्हणजे विरोधकांच्या वतीनं अलीकडच्या काळामध्ये इतक्या चांगल्या चाललेल्या कामानंतर सुद्धा राजकारणातल्या विरोधकांच्याकडून आरोप प्रत्यारोप होणं साहजिक आहे. ते सगळं करत राहतील, चुकीचं, अयोग्य, योग्य, अयोग्य, पण तिकडं बघायला आम्हाला वेळच नाही. कारण आमचं कामच इतकं पुढं आहे की त्या कामावरती प्रचंड प्रेम करणारी माणसं, त्याच्यामध्ये अगदी चिंब राहणारी माणसं, ते बघितल्यानंतर या मतदारसंघातल्या तुमच्या सगळ्यांचा सहकारी मी आहे, तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी मी आहे. कारण परंपरागत राजकारणामध्ये, साचेबद्ध राजकारणामध्ये तिथल्या सगळ्या एकूण फक्त सोसायटीच्या आणि डेअरीच्या राजकारणात त्या पलीकडं विश्व न बघितलेल्या लोकांना पुण्या मुंबईमध्ये येऊन ज्यांनी विश्व स्थापन केलं, अनेक माणसांची नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या आपल्या कर्तृत्वावर या पुण्यात नव्हे तर पुण्याच्या माध्यमातून आमच्या सगळ्या लोकांना रोजगार देण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण काम केलं. त्या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा हेच काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण पुढे निघालो आहे. या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नांसाठी, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या कामांसाठी आपण सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीनं दक्षपणानं काम करत असतात. टिटव्याचे आमचे सगळे टिटवेकर घारे कंपनी इथं आहे. नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत विश्वनाथ. आपल्याला खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांची नावं घेता येतील, पण किती घ्यावीत तेवढी कमी आहे. संजू, अशी सगळ्यांची परिस्थिती आहे. आंबवणेकर इथं उपस्थित आहेत, तर वाघापूरकर उपस्थित आहेत, टिटवेकर उपस्थित आहेत, कासारवाडकर उपस्थित आहेत, हेमंत पाटलांनी तरी आमच्या सगळ्या या नियोजनाची जबाबदारी घेतलेली आहे. या सगळ्या माणसांच्या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणानं या निवडणुकीचा निकाल सुद्धा अधिक उंचावण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. 10 वर्षे माझ्या आमदारकीला झाली. 10 वर्षाच्या आमदारकीमध्ये खरं तर 5 वर्षानंतर सुद्धा एखाद्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या सदस्यत्व, सरपंचांच्या वरती सुद्धा नाराजीचा सूर असतो. भेटला नाही, आपल्याच कामात आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या कुठेतरी उपद्यापात आहे, काय करतोय, काय नाही, कसं चाललंय, या सगळ्या गोष्टींची नाराजी असते. परंतु 10 वर्षानंतर सुद्धा 2014चाच उत्साह, त्याच्याही पेक्षा प्रचंड अशा पद्धतीची ईर्ष्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तयार झालेली आहे. आणि प्रत्येक माणूस ही निवडणूक हातात घेऊन अत्यंत ताकदीने आणि शक्तीने यशस्वी करण्यासाठी धावपळ धडपड करतोय. याच्यामध्येच माझ्या कामाचं यश आहे म्हणायला काही हरकत नाही. आपल्या सगळ्यांच्या या सहकार्याच्या माध्यमातून आपण ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करूया अशी विनंती करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या आमच्या कामामध्ये पुणेकरांचा नेहमी असणारा सिंहाचा वाटा, या पुणेकरांचा आम्हा सगळ्यांना असणारा नेहमी मदत आणि मार्गदर्शन, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ज्या सूचना आपण सगळ्यांनी केल्या त्या सगळ्या सूचनांचा प्रत्यक्ष अंमल करण्यामध्ये सुद्धा आम्ही सगळी मंडळी कुठंच मागे हटणार नाही. खरं तर अलीकडच्या काळामध्ये मुंबईपेक्षा आता सगळा क्राऊड कुठं असेल तर तो सगळाच्या सगळा फक्त पुण्यामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की आम्ही सगळी मंडळी कुठं जायचो तर पहिला मुंबईची मिटिंग घ्यायचो आणि नंतर इचलकरंजीची मिटिंग घ्यायचो. परंतु आता काळ बदलला, वेळ बदलली, पुणे इतकं सेंटर झालं, एका बाजूला इंडस्ट्री झाली, दुसऱ्या बाजूला IT झाला, आणि बघता बघता इतका क्राऊड प्रचंड झाला की आज प्रत्येक गावातला, आज प्रत्येक विभागातला जो माणूस शिकलेला असेल तो सगळा कुठं असेल तर तो पहिल्यांदा कुठे येतोय तर तो पुण्यात येतोय. त्यामुळे त्या सगळ्या पुणेकरांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं
या मतदारसंघातल्या या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा पद्धतीच्या कामासाठी आम्हा सर्वांना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. कामं, विकास काम, राजकारण सगळं होत राहील, पण त्याच्याही पलीकडे काही विकासाचं व्हिजन घेऊन ज्या पद्धतीचं काम करण्यासाठी आम्ही निघालोय त्या सगळ्यासाठी तुम्ही सगळ्या मंडळींनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने आम्हा सगळ्यांना मदत आणि मार्गदर्शन करावं अशा पद्धतीची विनंती करतो. खरं म्हणजे एकापेक्षा एक पंकज नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत. त्या सगळ्या नावं घ्यायच्या सगळ्या माणसांच्या माध्यमातून आपण इथं काम करतोय, परंतु या सगळ्यामध्ये वाघापुरातले आता 50भर लोक इथं आहेत म्हणजे नोकरीला आहेत. वेंगरुळकर बघितलं तरी इतके वेंगरुळकर नोकरीला आहेत की बोलायची गोष्ट नाही. कासारवडकर, सोळांकूरकर, राधानगरीकर, तसं जरा राधानगरीतल्या लोकांचा फ्लो कमी आहे तुलनेनं. आमच्या तुलनेनं जरा राधानगरीकरांना समृद्धी असल्यामुळं, भोगावती काठ असल्यामुळं थोडी समृद्धी असेल, पण आमच्या भागातली या परिसरातली सगळीच्या सगळी माणसं जी आहेत ती सगळीच्या सगळे पुणेकर अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्या सगळ्या कामाला निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी भविष्य काळामध्ये या पुण्यामध्ये सुद्धा आपल्या माणसांसाठी जे काम करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही मंडळी काम करू. मागच्या वेळेला असं झालं, निवडणूक झाली आणि 2 वर्ष कोरोनामध्ये आपली सगळ्यांची गेली. 2 वर्षाच्या कोरोनामध्ये ना तुमची भेट ना आमची भेट, आपण सगळेजण फक्त स्वतःला कोंडून घेऊन स्वतःचा जीव वाचवण्याच्या नादामध्ये आपण सगळेजण होतो आणि कळत नकळत त्या सगळ्या गोष्टींमुळं सुद्धा आपल्या सगळ्या संपर्काला मर्यादा आल्या. त्यानंतरच्या राजकारण समाजकारणामध्ये विकास कामाच्या एकूण कामकाजामध्ये आम्ही सगळी मंडळी कार्यरत होतो, पण त्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांशी अपेक्षित असा संवाद झाला नाही. हे जरी खरं असलं तरी गारगोटीत परिसरात आपल्या भागात जिथं जिथं आपण सगळेजण जिथं जिथं भेटू त्या सगळीकडं या वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांच्या सगळ्या मान्यतेच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना नेहमी होत असतं. त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीचं मतदारसंघाचं नियोजन आणि विकासाचं काम भविष्य काळामध्ये सुद्धा करायला निघालोय. ते अशाच पद्धतीने करत राहूया एवढी विनंती करतो. खरं म्हणजे आज आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यावर त्यानं प्रत्येक माणसाला जो काही प्रचंड अभिमान वाटला तो मी गेले 15 दिवस, महिनाभर, 1.5 महिना, 2 महिना अनुभवतोय. मला पुरस्कार मिळाला नाही, प्रत्येकाला मिळाला अशा पद्धतीचा आनंद मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आहे. इतकी माणसं खुश आहेत, प्रत्येकाला वाटतंय की बाबा आपल्याला हा पुरस्कार मला आपल्या मतदारसंघाला मिळाला. आमदार हा सगळ्या 3.5 लाख लोकांचा प्रतिनिधी असतो. आमदार हा प्रत्येक माणसांच्यातला एक विकासाचा घटक असतो आणि त्या विकासाच्या घटकानं ज्यावेळेला एखादी चांगली अतिशय चांगल्या पद्धतीची अचिव्हमेंट केली तर निश्चितपणानं त्याचा उपयोग आणि त्याचा एक सन्मान प्रत्येक माणसांच्या चेहऱ्यावरती दिसत असतो. तोच सन्मान आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आजच्या सत्काराच्या निमित्तानं प्रतिबिंबित झाला. त्या सगळ्याबद्दल सुद्धा मी सर्वांचा आभार मानतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवान या मतदारसंघाच्या विकासाचं काम सुरू असताना वाड्या वस्ती आणि गावातल्या सगळ्या लोकांना अपेक्षित असणारं जे काम असेल ते करत असताना तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित असणारं विशेषतः पुण्यातल्या सगळ्या लोकांना सुद्धा भविष्य काळामध्ये पुण्यात ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या अडचणींसाठी सुद्धा पुण्यामध्ये सातत्यानं आठवड्यातनं 15 मगाशी रेडेकर साहेबांनी सांगितलं तशा पद्धतीने किंवा आमच्या देसाई साहेबांनी सांगितलं मगाशी तशा पद्धतीनं पुण्यामध्ये सुद्धा जर का आम्ही मंडळी थांबायचं ठरवलं तर निश्चितपणे आमच्या सगळ्या लोकांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सोय होईल. चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या माणसांच्या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळी मंडळी काम करू आणि ते कामसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये करण्याचं नियोजन आम्ही सगळी मंडळी करू एवढं सांगतो. अतिशय चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाबद्दल तमाम सगळ्या पुणेकरांचा आभार मानतो. भविष्य काळामध्ये सुद्धा विकासाची एकापेक्षा एक अशा चांगल्या नवीन कामांची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून आणि या मतदारसंघाला अतिशय प्रगत आणि महाराष्ट्रातला एक अतिशय सुंदर आणि देखणा असा मतदारसंघ करायच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्वांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं त्या सगळ्यांचं, सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं, सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींचं, सगळ्या माता भगिनींचं मी मनापासून आभार मानतो. आणि आमच्या बहिणाबाईसुद्धा आज इथं उपस्थित आहेत. 5 वर्षापूर्वी मी भाषण केलं होतं आणि 5 वर्षापूर्वीच्या भाषणानंतर आज आम्ही भेटलो. खरं म्हणजे राजकारणामध्ये आम्ही सगळी मंडळी ज्यावेळेला काम करतोय त्यावेळेला सगळ्या दुनियेत आम्ही फिरतोय पण आमच्या घरातच आम्ही नसतोय. पण माणसं समजून घेत आहेत म्हणून बरं आहे. कारण आता इथं माझी बहीण बसले, सगळे माझे पुतणी वगैरे सगळ्या माझ्या बसलेल्या आहेत तिथं. खरं तर त्यांना पण माहिती आहे काका आमदार आहे. कारण काका आमदार असून काय उपयोगच नाही, केव्हा घरात बी येत नाही, कार्यक्रमातच भेट झाली की तेवढ्या भाषणावर ते खुश, असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही सगळ्या माणसांनी
आमचं आयुष्य समर्पित केलं या 3.5 लाख लोकांसाठी. एक दिवस असा नाही की ज्या दिवसामध्ये कधीतरी विश्रांती घेतली, एक दिवस असा नाही की ज्या दिवसामध्ये आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला गेलोय. अनेक आमदार खासदार मी बघतोय की दिवाळीच्या सुट्टीत, मे महिन्याच्या सुट्टीत फॉरेनच्या टूरला गेलेत. मला आठवत नाही मी भुदरगड सोडून कागलमध्ये सुद्धा केव्हा फिरायला गेलोय. फक्त आणि फक्त राधानगरी विधानसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या प्रश्नासाठी, त्या मतदारसंघातल्या प्रत्येक सुखदुःखांमध्ये ते आणि मी याच्यामध्ये नातं नाही, ते अख्खं 3.5 लाख लोकांचं कुटुंब म्हणजे माझं कुटुंब. अशा पद्धतीने मी जे काही काम केलंय त्या सगळ्या कामाला आपण सगळेजण भरभरून आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय